येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री भगवान वाच येथे वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती त्याची येरा नुष्टिती सामान्य सकळ हे ऐसे असे स्वभावे म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संती। ज्ञानेश्वरी नित्यपाठातला एक विभाग जो आहे तो या दोन ओव्यांनी त्याची सांगता होते आणि त्याच्यानंतर पुढे ज्ञानी व्यक्तीची अकर्मावस्था ही पुढे एक्सप्लेन केली। दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार देही कर्मजात जैसे योगयुक्त। पण त्याच्या आधी या काही आज्ञा एक प्रकारे ज्ञानी व्यक्तींना पण भगवंत देतात। ज्ञानेश्वर महाराज पण सांगतात की तुम्हाला म्हणून स्वतःसाठी काही करण्याची आवश्यकता उरलेली नसली उपासना कर्म तरी सुद्धा लोक तुमच्याकडे बघत आहेत आणि समाज हा अनुकरण प्रिय आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी म्हणून तुम्हाला कर्म करून दाखवावं लागेल आणि नुसतं करून नाही चालणार, ते उत्कृष्टच करून दाखवावं लागेल। सगळं धर्माची आणि ओव्हरऑल माणूस जो शिकत आलेला आहे तो अनुकरणातून आलेला आहे। म्हणजे लहानपणी आपण ती गोष्ट ऐकली असेल की तो टोपीवाला आणि माकडं, तो चाललेला होता आणि त्याच्यानंतर टोपीवाला बॅग घेऊन त्याची आणि झाडाच्या खाली झोपला, तर माकडं खाली आली आणि त्यांनी ती टोप्या उचलून वर नेल्या आणि बरेच उपाय करून पण त्या टाकेनात, म्हणून शेवटी ह्याने आपल्या डोक्यावरची टोपी आपटली तर त्यांनी पण टोप्या फेकल्या। मुळे अनुकरण करणं हे माणूस आधीच्या स्टेजला असतानापासूनच करतोय। तसंच चांगल्या गोष्टींचं अनुकरण करणं त्याच्याही पलीकडे जाऊन वाईट गोष्टींचं अनुकरण करणं हे जास्ती सहज आहे, कारण बहिर्मुख प्रवृत्ती एवढी आहे। तर ज्याला म्हणून आम्ही आदर्श मानतो किंवा मोठं मानतो, वडील मानतो, त्या वडील व्यक्तींचं ज्या चुका असतात त्या चुकांना जास्ती करून फॉलोअर्स जे असतात ते फॉलो करतात, कारण ते जे तपाचरण करतात ते करू शकत नाहीत। मग काय करणार, किमान काहीतरी सवयी घ्याव्यात। पुराने एका ठिकाणी असं म्हटलं की ते रिसर्च करताना कसला केला, लोकमान्य टिळकांवर रिसर्च केला, बाकी काही काय करतात त्यांनी काय काय केलंय नाही शोधलं, पण आयुष्यभरात त्यांनी सुपाऱ्या किती कातरल्या त्याचं रिसर्च केलं। अशा प्रकारे वडील याचा अर्थ जे जे श्रेष्ठ लोक ते जे जे करीती ते त्याच्याप्रमाणे आचरतात हा तर भाग आहेच, पण तया नाम धर्म ठेविती त्यालाच धर्म म्हटलं जातं। सगळा इतिहास आपला जर का बघितला, सांस्कृतिक इतिहास माणसाचा, तर कोणीतरी केलं त्याच्यानंतर ती गोष्ट सुरू झाली। जसं रामकृष्ण परमहंस भावावस्थेत ज्या वेळेला देवीची पूजा करत त्यावेळेला देवीच्या पायावर एक फूल वाहत, मग स्वतःच्या डोक्यावर एक फूल वाहत। आता ती भावावस्था होती, स्वतःची स्थिती आतमध्येच ईश्वर स्वरूप आहे या भावात ते फूल वाहत असत। पण त्याच्यानंतर काही काळानंतर त्या भागामध्ये अशी प्रथाच पडली की स्वतःच्या डोक्यावर पण एक फूल व्हायचं। आता हे काय आहे तर त्यांची स्थिती नाही कळलेली, पण मग एक रूढ परंपरा। तसं नुसतं ते करतात अशातला भाग नाही, धर्माचं स्वरूपच ते आहे अशा प्रकारचं आचरण होतं। आणि हे अर्जुनाला पण सांगितलं जातं की वडील जे जे करते ते या नाम धर्म ठेविती। तो तिथे त्या युद्धाच्या प्रसंगामध्ये तो 5 भावांमध्ये जरी काही मोठा नसला तरी सगळं सैन्य पांडवांचं वडील म्हणून त्याच्याकडे पाहतंय की तो करेल तसं करायचं आहे। त्याने धनुष्य टाकलं म्हटलं तर ह्याने टाकली असते बाकीच्यांनी, त्याला मानणाऱ्या लोकांनी। आणि पांडवांच्या बाबतीत तर ते ऑब्व्हियस होतं, म्हणून त्यांच्या मोठ्या भावाचं नावच धर्म ठेवलेलं होतं। तो जे काय करतोय हे लोक बरोबर त्याच्या मागे मग चालतात, त्यांना पटलं नाही तरी चालतात। आणि एक प्रकारे कंपल्सिव्ह होतं अशा वडील व्यक्ती ज्यांना मानतो आम्ही, त्यांचं आचरण हे आम्ही भीतीने म्हणू, रूढी म्हणून म्हणू, प्रेमापोटी म्हणू, पण
त्याला धर्म असं मानायचं आणि तेच फॉलो करायचं गतानुगतिक पद्धतीने. त्याच्यामधला विचाराचा भाग हा हळूहळू टाकून दिला जातो. म्हणून वडील जे जे करीत त्यांच्या कृतीला अतिशय महत्त्व आहे. ते जे काही रेकमेंड करतात त्याला महत्त्व आहे, पण त्याच्यापेक्षाही त्यांच्या कृतीकडे जास्ती पाहिलं जातं. आणि याला आदर्श कोण, तर भगवान पुढच्या श्लोकामध्ये म्हणतात की मीच आदर्श आहे स्वतः. मीच जर असा बसलो असतो, मी सर्वव्यापी ईश्वर आहे, मला काही प्राप्त करण्याची आवश्यकता नाही आणि काही मिळवण्यासारखं नाही, काही गमावण्यासारखं नाही, तरी मग मी शांत बसलो असतो तर जगापुढे आदर्श कसा करून दिला गेला असता. म्हणून मी स्वतः कर्मरत राहतो लहानपणापासून. म्हणून ईश्वरी अवतार असा मी ज्यांना मानतो, त्यांच्या आयुष्यामध्ये प्राधान्याने काय आहे तर धर्मसंकल्पनांच्या वाटा ज्या आहेत ते त्यांच्या कर्मांच्या साह्याने त्यांनी उजळून दिल्या, म्हणून आम्ही त्यांना ईश्वरी अवतार मानतो. त्यांची ज्ञानस्थिती आम्हाला काही वरवर त्यांच्याकडे बघून कळली नसती, पण ज्या प्रकारची कर्म त्यांची त्या ज्ञानाच्या प्रकाशात दिसतात त्याच्यावरच आम्हाला कळतं की असं चाललं पाहिजे. म्हणजे सत्य महत्त्वाचं की सत्याच्या समजुती चालणारे लोक महत्त्वाचे. त्याच्यामध्ये भगवंतांनी ज्याप्रमाणे भीष्म कितीही प्रिय असला तरी तो असत्याच्या बाजूला उभा आहे, मारलं पाहिजे. धर्माचरण ते आहे, कारण अर्जुन एक धर्माचरण त्याचं स्वतःचं पण धार्मिकच आहे. अर्जुनाला कोणी धर्म शिकवण्याची आवश्यकता नाही, पण तरीच तो धर्मामधल्या ज्या छोट्या बारकावे आहेत ते सगळे आचरून दाखवण्यासाठी म्हणून भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली, त्याच्याही आधी गीता आचरून दाखवली. म्हणून वडील ते जे करती तया नाम धर्म ठेवीती त्याची अनुष्ठिती म्हणजे चांगल्या प्रकारे आचरण करतात. सामान्य सकळ हे असे स्वभाव आहे, म्हणून कर्म न संडावे विशेष आचरावे लागे संती. ज्यांना संत असं म्हटलं जातं, म्हणजे ज्यांनी स्वतःच्या अंतःकरणामध्ये ईश्वराचा बोध करून घेतलेला आहे, त्यांनी इस्पेशली ईश्वर प्राप्तीसाठी चालण्याचा मार्ग हा आचरून दाखवायला पाहिजे. कारण तो व्यक्ती जर का आत्मस्थितीमध्ये राहील आणि त्याच्यानंतर बाकी सर्व उपासना कर्मांचा निषेध करेल, तर जे सामान्य लोक आत्ताशी थोडंसं शिकतायत, 4 पावलं टाकतायत, ते त्यांची ती उर्मी पण घालवून बसतील की आत्मस्थितीमध्ये काहीच करायचं नसतं, मग चला काहीच करायला नको. ते काहीच करायला नको हे ज्ञानी व्यक्तीच्या बाबतीत अतिशय उपासनांमधल्या उत्कटतेमुळे कर्माचा आग्रह निघून गेलेला असतो. त्यामुळे कर्मांनी जे साध्य करायचं आहे, कर्माने स्वामींनी ते दुसऱ्या अध्यायात म्हटलेलं आहे की कर्म कधीही किती कर्म केली तरी त्याने ॲक्च्युली ज्ञान होऊ शकत नाही. मग कर्म करायचं कशाला, तर त्याने असं उदाहरण दिलं होतं की अमुक एका ठिकाणी जायचं आहे आणि एखाद्या व्यक्तीला पाहायचं आहे, तर पाहायचं काम हे डोळ्यांनी होणार आहे. हे जरी खरं असलं तरी उठून तिथे जाण्याचं काम हे पायांनी चालत करायला लागतं. आणि तिथे गेल्यानंतर मग तिथे पायांचं काही काम नाही, तिथे मग डोळ्यांनीच दर्शन घ्यायचं आहे देवाच्या मूर्तीचं. तसं आत्मज्ञानासाठी मध्ये पण स्वतःचं दर्शन घ्यायचं आहे, तिथे काय करायला पाहिजे, ती योगदृष्टी प्राप्त झाली तिथे होईल, पण ती प्राप्त झाली तर होईल, त्याच्यासाठी ती प्राप्त होण्यासाठी काही कर्मांची आवश्यकता आहे. आणि ती टाळून आम्ही फक्त त्या योगदृष्टीवर अवलंबून होऊन राहू आणि तशी आम्हाला प्राप्तच आहे असं समजून होणार नाही. कारण अंतःकरण ओव्हरऑल रज आणि तमोगुणांमुळे हे कित्येक वेळेला विक्षेप पावलेलं असतं किंवा जडत्वाला पावलेलं असतं आणि त्याच्यातून ते सत्यतत्वाचं दर्शन स्वतःमध्ये असून सुद्धा येऊ शकत नाही. नाहीतर एवढं सगळं अध्यात्म विद्या प्रस्तुत करायची, त्याचे एक्सपेरिमेंट करायचे, ते सांगायची, एक्सप्लेन करायची, हे करण्याची आवश्यकताच काय होती. जर का प्रत्येकजण जन्मतःच तत्वस्वरूप आहे तर मग ही विद्या एवढी डॉक्युमेंट करायची गरजच नव्हती. त्याला एक मार्ग चालण्याचा भाग आहे आणि तो मार्ग चालणं हे ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं त्यांनी ते कृतीमधून दाखवणं, याच्यामधून जगाला मार्गदर्शन होत असतं, साधक विश्वाला मार्गदर्शन होत असतं. म्हणून समर्थांनी दासबोधामध्ये पण अनेक लोकांची सुरुवातीला स्तवनं केली आहेत. म्हणजे सद्गुरु स्तवन वगैरे, गणेश स्तवन वगैरे ठीकच आहे, पण त्याच्यापुढे त्यांनी कवीश्वर स्तवन केलं आहे की ज्यांनी हा मार्ग चालले आणि डॉक्युमेंट करून ठेवला. त्यात समर्थ स्वतः पण आले, सगळे वेदांचे रचयिते ऋषी आले, गीता सांगणारे भगवंत आले, व्यास आले, वाल्मिकी आले. त्यांनी असं म्हटलं की त्यांनी हे जर लिहून ठेवलं नसतं तर आम्हाला कळणार कसं होतं की अशा प्रकारे काही आहे. म्हणून
आपल्या संस्कृतीला जे श्रेष्ठ मानलं जातं त्याचं कारण हे आहे की एकतर ज्ञानाची प्रधानता आणि तो ज्ञानमार्ग चालण्याचा जो भाग आहे, प्रक्रियेचा भाग आहे, तो लोकांनी एक्सपेरिमेंट करत राहिले आणि त्यांचे एक्सपेरिमेंट न घाबरता लिहित राहिले, डॉक्युमेंट करत राहिले आणि सुदैवाने अशा प्रकारे क्रांतिकारी काही मार्ग सांगितल्यानंतर त्याला जाळून टाकण्याची प्रवृत्ती आमच्याकडे त्या माणसाला नाही झाली. याचं कारण हे संतांचे उपकार आहेत की अशा प्रकारचा कुठलाही नवीन भाग किंवा नवीन शास्त्राचा आस्पेक्ट हा वारंवार समाजामध्ये सांगितला गेला. त्याच्यामुळे एक चिंतनात्मक प्रक्रिया आणि दुसरं म्हणजे दुसऱ्याचं मत ऐकून घेण्याची जी सहिष्णुता आहे ती भारतीय समाजामध्ये आपोआप आली. जसं गॅलिलिओने ज्यावेळेस तो शोध लावला की पृथ्वी सूर्याभोवती फिरते, सूर्य पृथ्वीभोवती फिरत नाही, तर ते बंद करून ठेवायला लागलं, कारण सांगितलं असतं तर आधीच तोच मेला असता, तो शोधबीत नंतर. हा भाग भारतामध्ये झालेला दिसत नाही. याचं कारण हे आहे वारंवार अशा प्रकारचे संत जे चिंतनाला प्रवृत्त करतायत ते समाजामध्ये येत राहिले त्यांच्या परीने. आणि हा जो भाग आहे की जितकी मतं तितके मार्ग, रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत, त्याप्रमाणे जितके मतं तितके मार्ग हा भाग ग्रास्प करण्याला एक भारतीय हिंदू समाज मन सदैव तयार राहिला की हा मला नाही कळलं आणि माझा हा मार्ग आहे, मला हा दुसरा मार्ग पटत नसला तरी मे बी हे सांगतात म्हणून असू शकेल. संतांनी पण कधीही दुसऱ्या मार्गाच्या उपासनेचा निषेध नाही केला. एक बेसिक क्वेश्चन मला पूर्वी पडला होता की आत्मसंस्थापन हाच जर का उपाय आहे आणि त्याच्यानंतर दुसरं काहीही करायची आवश्यकता नाही, केवळ मीच स्फुरण घेऊन राहायचं आहे, तर मग हे संत लोक जर का ज्ञानी होऊन गेले सगळे, तर विठ्ठल भक्तीमध्ये एवढे बुडालेले कसे काय? विठ्ठलाबद्दल एवढं प्रेम का वाटायची गरज आहे? स्वबद्दलच सगळं प्रेम वाटायला पाहिजे. आणि ठीक आहे, सुरुवातीला त्यांनी विठ्ठल हे एक माध्यम मानून, देवता मानून मग ते आत्मस्थितीला आले. पण मग आत्मस्थितीत आल्यावर त्यांना कळलंच असेल ना की विठ्ठल म्हणजे काही सर्वस्व नव्हे, आत्मस्थिती म्हणजे सर्वस्व. तर त्याच्यावर स्वामी असं म्हणाले होते की हा जो मार्ग आहे की स्ववर चालणे हा आपण कसा करतो. संत जे आहेत ते विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून आत्मस्थितीपर्यंत, ज्ञानस्थितीपर्यंत पोहोचले. हे जे सर्व मार्गांमधून त्याच स्थितीला जाणं आहे की साधू संत दिसते वेगळं आले परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले, देहातीत वस्तू. ही धारणा ही समजण्यासाठी पण इतकी सोपी नाही आहे. आपण ही ऐकत आल्यामुळे आणि आपण त्याला युस्ट आहोत, त्यामुळे आपल्या मनात त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही आहे. पण जर का ती तशा प्रकारची ज्ञानधारणा समाजमनामध्ये विकसित नसेल तर माझं तेवढंच खरं आणि मग इतरांना जगायचा सुद्धा अधिकार नाही, अशा प्रकारचं एक पराकोटीचा कट्टरपणा आमच्यामध्ये येऊ नाही शकला. याचं कारण वडील लोक खूप येऊन गेले. इथं वडीलच येणे का, ते वडिलांची डेफिनेशन ज्ञानेश्वरीमध्ये पुढे जशी दिलेली आहे की श्रुती स्मृतींचे जे अर्थ आपण स्वय आचरून अर्थ अनुष्ठाने जगात येतं वडीलच येते. स्वतः श्रुती स्मृतीमध्ये सांगितलेलं जे तत्वज्ञान आहे ते नीट आचरून त्याचा गाभा समजून घेऊन इतरांना ते पॅलेटेबल स्वरूपात कळून देणे. नाहीतर ते स्वतः ज्ञानस्थितीमध्ये आहेत म्हटल्यानंतर इतरांना ती स्थिती आणि आपण ह्याच्यामध्ये जी गॅप मोठी जाणवत असते ती गॅप भरून काढण्याचा मार्ग प्रकाशित करणं हे संतांचं मोठं कार्य आहे. आणि त्यामुळे त्यांच्याकडे बघितल्यानंतर सगळ्या गोष्टी ह्या त्यांच्या ठाई दिसतात आणि त्या बघितल्यानंतर माणूस ज्या ज्या पातळीवरून त्यांना पाहायचा प्रयत्न करेल त्या पातळीवरून त्याला पुढचा मार्ग हा ॲप्रिशिएट होत जातो. म्हणून समर्थांनी जी लक्षणं सांगितली दासबोधामध्ये की सद्गुरूंपाशी काय काय असतं, तर म्हणून ज्ञान वैराग्य भजन सुधर्मकर्म आणि साधन कथा निरूपण श्रवण मनन नीती न्याय मर्यादा यामध्ये एक उणे असे त्याने ते विलक्षण दिसे. म्हणून सर्व हे विरस सद्गुरूंपासून सगळ्या गोष्टी म्हणजे सद्गुरू इज इक्वल टू किंवा संत इज इक्वल टू पॅकेज. काही बघा त्यांच्याकडे अध्यात्मातली सगळी लक्षणं लागू पडतात. ज्ञान पहिलं पाहिजे, नंतर सगळ्याच गोष्टी अंधार आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी खूप सुंदर काही ठिकाणी उपमा दिली आहेत की एखादी व्यक्ती खूप सत्कर्माने वागते
खूप चांगली कर्म करते, पुण्यकर्म करते, सगळ्यांसाठी उपकार ठरते, मनामध्ये कुठलेही विकार पण धारण करत नाही, मग ती ज्ञानाला पात्र आहे का? तर पात्र जरूर आहे, पण ह्याचा अर्थ ज्ञान होईल असं सांगता नाही येत. त्याला त्यांनी उदाहरण दिलंय की जैसे आंधळ्या गरुडाचे पंख हाती, गरुड आहे आणि त्याला पण त्याची दृष्टी नाही आहे, दृष्टीहीन गरुड आहे, आंधळ्या गरुडाचे पंख हाती ते केवढा उपयोगात जाते. तो किती उडून उडून कुठे उडेल, काही डायरेक्शन नाही, काही नाही, त्याला नुसताच तो फडफड करत कुठेतरी उडत राहील, काही साध्य करू शकणार नाही. तैसे सत्कर्माचे उपके ठाती ज्ञाने वेळ. त्याप्रमाणे ज्ञानाची दृष्टी जर का नसेल तर ते सत्कर्म एका पातळी पलीकडे जाऊ शकणार नाही, त्याला उन्नत करू शकणार नाही. तसं ह्या गोष्टींमध्ये ज्ञान असण्याचा अर्थ ॲक्च्युली अनुभूती असणं हा एक भाग, पण दुसरं म्हणजे ज्ञान हे प्राप्तव्य आहे आणि त्याच्यासाठी आत्मस्थितीवर राहणं हा मार्ग आहे. हा ॲटलिस्ट दृष्टिकोन तरी मनामध्ये कळलेला असणं, पटलेला असणं. आणि तसं असेल तर त्यावेळेला ती व्यक्ती बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत की वैराग्य, भजन वगैरे, हे सगळं ज्ञानाच्या प्रकाशात चालते. ज्ञान, वैराग्य, भजन, स्वधर्म कर्म. आणि एवढं करून बाह्यकर्माला एक निषेध पण नाही आहे की आमच्या वाट्याला आलं आता म्हणून प्राप्त परिस्थिती ॲक्सेप्ट करणं जी काही आहे. बरे झाले देवा कुणबी केलो, असं तुकाराममध्ये. नाहीतर दंपे असतो मेलो. की मला उच्च वर्णामध्ये जर का जन्माला घातलं असतंच तर कदाचित मला सगळं पाठ येतं म्हणून मी अभिमानामध्ये बुडून गेलो असतो. मला कुणबी केलंच, त्यामुळे मला आता अभिमान नाही, मला ॲक्सेप्टन्स आहे की सिच्युएशनचं. नाहीतर मग आम्ही एलिजिबलच नाही, अशा प्रकारचं रडत बसलेलं नाही. पण अभिमान होणार नाही म्हणून सुद्धा ती काळजी घेतलेली आहे. सगुण भक्तीचा जो आधार आहे तो जरूर घेतलेला आहे. म्हणून संतांकडे बघत असताना त्यांच्यातलं काय घ्यायचं ही दृष्टी पण मोठ्या सुदैवाने संतांनीच डेव्हलप करून दिलेली आहे आम्हाला, की काय बघायचं. नाहीतर कित्येक वेळेला त्यांच्या त्या स्थितीमधून आम्ही त्यांच्याकडे पाहत असताना ते अनाकलनीयच वाटतं. जसं रमण महर्षी आहेत की काहीच उपासनाच दिसत नाही कुठल्याच प्रकारची. त्यांना एकाने विचारलं होतं की गुरूंची आवश्यकता आहे का, कारण त्यांनी सुद्धा गुरुच केलेला नाही, कुठेच गुरु दिसतच नाही. तर त्याच्यावर आता ते जर का म्हणतील की काय आवश्यकता आहे, मी तर असंच केलं, तुम्ही पण असेच राहा. त्यांना माहिती आहे की कॅपॅसिटी नाही आहे अशा प्रकारे बसून राहायची. त्याच्यावर ते असं म्हणतात की माझ्या एकूण जीवनामध्ये जरी प्रत्यक्ष गुरु दिसत नसला तरी मी अरुणाचलाला गुरुच मानले की, असं ते म्हणतात. अरुणाचल पर्वत त्याच्याबद्दल त्यांना लहानपणापासून अतिशय आकर्षण होतं. जेव्हा ते घरी होते, म्हणजे लहान होते, त्यावेळेला तरीही अरुणाचलाच्या स्तुतीपर स्तोत्र म्हटल्यानंतर त्यांना आतून एक भाव दाटून येत असे, काय कारण माहीत नव्हतं. आणि ज्यावेळेला त्यांना तो आघात झाला शरीर, म्हणजे मानसिक आघात झाला की आता आपण मरणार आहोत आणि मग तो मी कोण आहे हा शोधावा जो मरत नाही. त्याच्यानंतर खरं तर ते घरात बसून पण शोध घेऊ शकले असते की, म्हणजे टू बी व्हेरी ऑनेस्ट, की एवढाच जर शोध आहे तर घरात बसून घेऊ, पण तसं वाटलं नाही. तर कुठे जावं अशा प्रकारचा तो भाग अंतःकरणात होता. तर ज्यावेळेला त्यांचा मोठा भाऊ त्यांना म्हणाला एकदा की तू तर आता काही करत नाहीस, नुसता बसलेला असतोस, त्यापेक्षा तू घर सोडून जा की, असं तो बोलला. आणि त्यांनी ते जणू काही ट्रिगर झालं सगळं. आणि कुठे जायचं, अरुणाचलाकडे जायचं असं मनाने घेतलेलं होतं, काही कारणच नाही, म्हणजे कोणी तर सांगितलेलं नाही की अरुणाचलात जायचं. तसंच जाऊन तिथे ज्यावेळेला गेले आणि त्याच्यानंतर ते अरुणाचलाच्या पायाशी गेल्यानंतर आयुष्यभरात पुढे कुठेही गेले नाहीत. अशा प्रकारे एका अव्यक्त शक्तीला, ज्याला तिथे अरुणाचल म्हणजे शिवाचाच अवतार मानला जातो, तर त्याचा आधार घेऊनच पुढे सगळी तो भाग केलेला आहे. त्यामुळे अगदी निर्गुणाची उपासना केली असं जरी म्हटलं तरी त्याला सगुणाचे आधारे चाललेलंच आहे, थोडंसं एक आधार आहे त्याला. त्यामुळे आम्ही फक्त स्थितीने सगळ्या गोष्टी, ज्ञानाच्या गोष्टी बुद्धीने समजून घेऊ होणार नाही. भावनात्मक भाग ॲड्रेस व्हायला लागतो आणि तो भावनात्मक भाग काही वेळेला आम्ही व्यक्त महापुरुषांमध्ये बघू शकतो, काही वेळेला आम्ही अव्यक्ताचा आधार घेऊ शकतो. कारण अव्यक्ताचा आधार ॲक्च्युली खरं सांगायचं तर महापुरुषांचा आधार हा असतो, अव्यक्ताचा आधार असतो. आम्ही कुठे महापुरुषांच्या किंवा सद्गुरूंच्या रोज कानाशी जाऊन त्यांना आम्ही अडचणी सांगू, एक दिवस फटकर तिथे म्हणजे की जाऊन बस तुझं तू कर, दरवेळेला कुठे कानाशी लागतोस. तसं सद्गुरूंचा पण आधार आम्ही ज्यावेळेला म्हणतो अव्यक्ताचाच आधार आहे.
अव्यक्त स्वरूपातच सद्गुरू आम्हाला जास्त गाईड करू शकतात. मध्यंतरी एकाने असं म्हटलं होतं की 2 प्रकारचे गुरु असतात, म्हणजे सद्गुरू 2 प्रकारे असतात. एक म्हणजे बाह्य सद्गुरू आणि दुसरे म्हणजे आतमधले सद्गुरू. आणि खरा आधार जो असतो बाह्य सद्गुरूंचा असतो, ज्यांना भाग्याने त्यांचा सहवास मिळाला तो भाग आहे. पण साधकाला खरा आधार हा आतल्या सद्गुरूंचाच असतो. बाह्य सद्गुरूंकडून गायडन्स खूप जास्ती प्रमाणात मिळू शकतो, हा भाग आहे. पण ज्यावेळेला आतल्या सद्गुरूंचं ऐकायची सवय लागते त्यावेळेला मग बाह्य सद्गुरूंबद्दल प्रेम तर आहेच, कधी जाणारच नाही, ते कृतज्ञता आहे, पण डिपेंडन्सी जी आहे असं कुठेही बाहेर राहत नाही. आतमधल्या सद्गुरूंनी चालवलं जातं सगळं. हा जो भाग आहे की अशा प्रकारे अंतस्थ एक शक्ती आम्हाला चालवते आहे आणि ती अंतस्थ शक्ती चालवण्यासाठी म्हणून जो गायडन्स लागतोय ते कर्मांच्या साह्याने प्रकाशित करून देणे आणि कुठल्याही प्रकारचा बुद्धिभेद न करणे समाजाचा, हे संतांना सांगून दिलेलं एक वर्ड ऑफ कॉशन म्हणतात तसं आहे. कारण कित्येक वेळेला संत किंवा महापुरुष जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या भावामध्ये पूर्णतः रंगलेले असतात आणि त्या भावांचं अनुकरण जर का ते इतर लोक करायला लागले तर त्याच्यामधून त्यांना ते समजत नाही की हे कुठल्या भावामध्ये करत आहे आणि ते गाईड करणं अशा वेळेला. आणि दुसरं म्हणजे ते ज्या ज्या प्रकारच्या उपासना करत आहेत त्या उपासनांना त्यांचा निषेध न करणं, उलट त्याच्यामधून सूक्ष्म मार्ग कसा आकळता येईल हे जास्ती सांग. म्हणून पुढे कोणाचं म्हणजे हे सांगताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कुठल्याही व्यक्तीला त्याला झेपणार नाही अशा प्रकारची उपासना न सांगणे, अतिसूक्ष्म उगीच उलगडून न दाखवणे, कारण हा संभ्रमातच पडेल की काय करायचं. जे सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ने केवी जेवी. लहान मुलं आहे, नुकतं जन्माला आलं, त्याला दूध पण पिता येत नाही अजून आईच्या अंगावरचं, तर त्याला उगीच जिलबी घातली तर ते कसं खाईल ते गोड आहे, अरे पण ते त्याला नाही चाललं. सायासे स्तन्यसेवी ते पक्वान्ने केवी जेवी. तैसी बाळका देशी नेदावी धनुर्धरा तयापरी नैष्कर्म्यता. ज्याला कोणाला नैष्कर्म्य स्थितीच्या ज्ञानी व्यक्तीला प्राप्त आहे त्यांनी साधकांसाठी म्हणून किंवा इतर समाजासाठी म्हणून ती नैष्कर्म्यता खेळता पण म्हणजे असंच मजा म्हणून पण प्रकट करू नये. तेथं सत्क्रियाची प्रशंसावी, चांगल्या गोष्टीच कर्म कसं करावं, उत्कृष्ट साधना कशी करावी हेच सांगावं पुन्हा पुन्हा, त्याची एक प्रशंसावी. नैष्कर्म्य ही दावावी आचरण. ज्यांना स्वतःला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त आहे त्यांनी पण ती मुद्दाम आचरून दाखवावी. अनेक प्रकारे संतांच्या चरित्रामध्ये हे सगळं बघता येतं की काही रुटीनची आवश्यकता नसली तरी सुद्धा ते एका रुटीनमधून रोज स्वतःला नेत असतात. स्वामी स्वरूपानंदांचं चरित्र जर का बघितलं तर एक रुटीन होतं. सकाळी उठल्यापासून मग ते काय करणार, त्याच्यानंतर म्हणजे त्यांचं थोडंसं आवरून झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थनेला बसायचे. आता हा प्रार्थना शब्द ॲक्च्युली महात्मा गांधींच्या त्या प्रार्थनांच्या याच्यावरून आलेला आहे, कारण त्यांनी ते त्यांना फॉलो करत असत. पण प्रार्थना म्हणजे काय, सोहम भजन. रोज 2 श्लोक ते म्हणत असत. त्याच्यानंतर थोडा वेळ हे माताजी हे जगन्मातर भाग्यवान अदवनंदन कधी अमृतधारा या तुझ्या समर्पण, हा रोज श्लोक म्हणणं, एखादी साखी म्हणणं, एखादा अभंग म्हणणं, हे त्यांच्या रुटीनचा भाग होता. संध्याकाळच्या वेळेला पण ते करत असत. याचा अर्थ त्याची त्यांना आवश्यकता होती असं नव्हतं, पण निष्क्रिय अवस्था म्हणजे ज्ञानी अवस्था असा एक भलताच समज होऊन राहील आणि त्याच्यातून ज्यांना काही ढिम्म करायची इच्छा नाही ते ज्ञानी व्यक्ती म्हणून जगासमोर जातील. तसं झालेलं आहे भरपूर ठिकाणी. कलकत्त्यामध्ये तसं झालं होतं. स्वामी विवेकानंद ज्या वेळेला खूप प्रसिद्ध होऊन गेले आणि ते तिथे आले होते त्यावेळेला एक जण आला, एक लोक आले ग्रुप, आणि ते म्हटले की एक मुलगा आहे 18-20 वर्षांचा आणि तो ईश्वरी अवतार आहे. तर ईश्वरी अवतार म्हणजे काय म्हणाले की काही नाही, हा नुसता बसलेला असतो, काहीच करत नाही. त्याच्यावर विवेकानंद आधी काही तर म्हणाले नाहीत, मग ते तरी पण सर्टिफाय करत होते की तुम्ही सांगा म्हणजे हा आहे म्हणून. तर त्याच्यावर ते म्हणाले एवढंच की असे ईश्वरी अवतार कधीही कुठेही जन्माला येत नसतात. त्याला थोडं जरा हलवा, थोडी दारुबी रूपाचा त्याला म्हणजे तरी किमान हलेल तसा. म्हणून ज्ञानस्थितीबद्दल भलत्याच समजुती करून घेतल्या तर मग नैष्कर्म्य अवस्था वगैरे सगळ्या तर अडचणीची शक्यता आहे. म्हणून संत
व्यक्ती ह्या ज्या ज्या उपासनांमधून ते आलेले असतात त्या उपासना ज्ञानोत्तर पण तशाच आग्रहाने चालू ठेवताना दिसतात. त्यांना स्वतःला आवश्यकता असते म्हणून नव्हे, त्यांना स्वतःला आवडच असते, गोडी लागलेली आहे म्हणून ते करत असतात, हा एक भाग. आणि दुसरं म्हणजे अशा प्रकारच्या त्यांच्या आचरणातून लोक शिकत असतात, हा एक भाग. त्यांना माहिती असतं की हे असं चाललेलं आहे. म्हणून कुठल्या प्रकारची संगती करावी त्याच्याप्रमाणे आमचं आचरण होतं. रामकृष्ण खूप सुंदर उदाहरण देत की नुसतं संगती संतांची करावी का, तर संतांसारखे आम्ही होऊन जाऊ म्हणून करू, हा एक भाग आहे. पण एवढं ते म्हणले पुढचं नको, साधे आम्ही कपडे ज्या प्रकारचे घालतो त्या प्रकारचं आमचं आचरण होतं. म्हणजे त्या काळामध्ये कोणी क्वचित एखाद्याने सूट बूट जर का घातले तर आपोआपच म्हणले तोंडातून 2-4 इंग्लिश शब्द बाहेर यायला लागतात. म्हणजे त्या पेहरावाचा पण इम्पॅक्ट आहे. तसं संतांबरोबर असण्यामधून त्यांच्या ज्ञानस्थितीचा एक इम्पॅक्ट आहे, शांती स्वरूपात आहे. आणि मुख्य म्हणजे त्यांच्या सहवासामधून ज्या प्रकारच्या आवडीने आणि अनुरागाने ते उपासना करत आहेत त्या उपासनांचं पण आम्हाला हळूहळू वळण लागतं. म्हणून आश्रमामध्ये पण स्वामींनी तो एक दिनक्रम घालून दिलेला आहे की सकाळी काकड आरती, मग त्याच्यानंतर दुपारी जेवणाआधी अन्नपूर्णा स्तोत्र आरती. याचं खरं सांगायचं तर खरं ना, हे आम्ही आमच्या घरी करावं म्हणून केलेलं आहे. तिथे आचरावं हा भाग आहे. सुरुवातीला नैमित्तिक म्हणून सुरू करावं आणि मग ते नित्याचं व्हावं. कारण आपल्याला जे स्पेशल वाटतं आश्रमात, वाटतं आहे स्पेशल, पण ते स्पेशल आम्ही रोज स्पेशल खायला तयार नसतो. रोज आम्हाला आमचं साधूच चालतं. रोज स्पेशल, संतांचा प्रत्येक दिवस स्पेशल असतो. त्याचं कारण ते नित्य नूतन तत्व आहे. त्या नित्य नूतन तत्वाकडे नित्य नूतन पद्धतीने रोज अप्रोच होणं, हे ते करणं त्यांचं सवय झालेली असते. आमचं अध्यात्म थोडं 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 डल होत जातं. संतांच्या सहवासात आलो की त्याच्यानंतर बरं वाटतं, एक चार्जिंग झाल्यासारखं वाटतं. आणि मग ते युटिलायझेशनमध्ये हळूहळू संसारिक गोष्टींमध्ये माणूस रमतो. पुन्हा चार्जिंगची आवश्यकता असते. असं संतांचं दिसत नाही, ते स्वतः आहे ते चार्ज दिसतात. याचे कारण हे आहे की अध्यात्म रुजलेला जी व्यक्ती असते ती रोज तेवढ्याच उत्सुकतेने, तेवढ्याच प्रेमाने, तेवढ्याच आग्रहाने स्वतःबद्दल ते अध्यात्माच्या वाटा आचरत असतात. आणि हे संतांकडे बघून सामान्य लोकांना कळतं की नैमित्तिक स्पेशल जे वाटतं ते रोज स्पेशल आम्ही करू शकू. त्याच्यासाठी म्हणून संत पुन्हा 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 हा सगळा मार्ग आचरून दाखवत आहेत. आणि गोंदवलेकर महाराजांनी जसं म्हटलंय की जे ऐकत चांगलं सांगितलं जात आहे आणि ते ऐकलं नाही तर दोष आहे मोठा. पण एखादी व्यक्ती ऐकत नाही असं कळत असताना पण पुन्हा पुन्हा सांगणं हा त्याच्याहून मोठा दोष आहे. आणि तो दोष पत्करून संत आपल्याला सांगतात तर त्याचा आपण उपयोग करून घ्यावा. आमची कपॅसिटी आचरणामध्ये आणण्याची लिमिटेड आहे, आम्हाला मान्यच आहे. पण लिमिटेड कपॅसिटी आहे, पण ती तरी ॲट अ फुल स्ट्रेच आम्ही वापरू शकतो का? एक दिवस ट्राय करून बघावं की पूर्ण दिवस एकदा मी उपासनांमध्ये राहीन, कुठल्या ना कुठल्या प्रकारे मी उपासनांमध्ये राहीन. हे ठरवलं तर असं लक्षात येतं की भरपूर स्कोप आहे. थोडं आम्ही जर का अलर्ट राहिलो तर दिवसभरातला भरपूर भाग आम्ही उपासनामय करून टाकू शकतो. टाकू नाही शकत, घेऊ शकतो. पण त्याची आमची तितकी जडत्वामुळे तयारी नसते. संतांकडे बघितलं तर असं लक्षात येतं की ऑल द टाईम त्याच्याच चिंतनात आहेत. त्यांचा आदर्श बघून तरी आम्ही शिकावं. म्हणून संतांना ही जबाबदारी आहे की तुम्ही थोडंसं लोकाभिमुख होऊन राहा. तुमची आत्मस्थिती उपभोगत असताना पण. म्हणून संतांचे पण एक्सप्रेशन काही काही वेळेला अशी येतात. गोंदवलेकर महाराजांचाच ते शब्द आहेत की ज्यांच्या प्रारब्धामध्ये सुख आहे ते आत्मस्थित होऊन शांत राहतात ज्ञानी व्यक्ती. आणि ज्यांच्या प्रारब्धामध्ये त्रास आहे त्यांना लोकसंग्रह करण्याची इच्छा होते. कारण की अनेक प्रकारच्या प्रकृती त्यांना सांभाळत बसणे आणि त्याच्यानंतर कित्येक वेळेला स्वतःला ज्या वेळेला बोलावंसं वाटत नाही त्यावेळेला लोक येऊन प्रश्न विचारतात. सगळ्यांमधून सुद्धा ते आपल्याला गाईड करत आहेत. म्हणून संत स्वामी असं म्हणतात की संत ही एक स्पेशल कॅटेगरी आहे. अनेक सिद्ध व्यक्ती असू शकतात, पण सिद्ध व्यक्ती सुद्धा पूर्ण सिद्धावस्था परिपक्व झाल्यानंतर पण लोकाभिमुख होऊन राहणं आणि लोकांच्या पातळीवर येऊन त्यांना सांगणं की असं असं करा, हे खूप मोठं सॅक्रिफाईस संत स्वतःच्या आयुष्यामध्ये करत असतात.
त्याच्यातून आम्ही शिकावं, त्यांच्या कृतीमधून शिकावं, म्हणून समाजाबद्दलची असणारी कृतज्ञता आणि समाजाचं अशा प्रकारे उत्थान घडवणं हे पण सर्वात्मक ईश्वराचीच पूजा आहे या भावनेतून ते करत असतात. आपण त्याचा उपयोग करून घेऊ. हरिओम तत्सत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी ते माझा पडावा. रघुनायका